दादू झाल्यापासून मला हे काम करायला वेळच भेटत नाही. इकडे दादू सकाळी सकाळी ब्रश करायला लागला होता. आता दादूला वाटत असेल की मी रडल्याशिवाय मम्मी मला खायला देत नाही, चला आज ब्रश करूनच बसतो, आज तरी मला मम्मी लवकर खायला देईन. आता दादूला भूक लागलीच म्हणल्यानंतर मग त्याला थोडंसं दूध पाजलं. आजकाल ना आमच्या रोज पोटात दुखायला लागले, मग पोटात दुखतंय म्हणल्यानंतर मग दे 5 मिनिटं मोबाईल बघायला. हे तर दिवसातून 2-3 वेळा तर नक्की होतं. एवढे सगळे ब्लाऊज मला शिवायचेत. आता कधी शिवेल तर माहित नाही, पण दादू झाल्यापासून ते शिवायला काही वेळच भेटत नाही. पण म्हटलं चला त्याच्यासाठी पण थोडाफार वेळ काढत जावा लागेल. आज बऱ्याच दिवसानंतर खिचडी भात बनवणार होते. आता खिचडी भात बनवायचं म्हणलं ना मग सोबत भाजी चपाती खिचडी भात एवढं सगळं बनवायचं, म्हणून मग खिचडी भात कॅन्सल व्हायचा. पण आज म्हणलं चला सगळं बनवलं तरी पण खिचडी भात कॅन्सल करायचा नाही. खिचडी भात शिजायला टाकला. खिचडी भात शिजतोय तोपर्यंत म्हणलं देवाला दिवा पण लावून घेते. आता संध्याकाळी दिवा लावल्याशिवाय काही घरात प्रसन्न वाटत नाही. तोपर्यंत इकडे माझा खिचडी भात पण रेडी होता. मम्मी आता तू रोज दादूसाठी नवनवीन छान छान खाऊ बनवते. 2 दिवस झालं मी तुला आईस्क्रीम बनायला सांगते, तू माझ्यासाठी बनवतच नाही असं माझ्या लेकीचं म्हणणं होतं. चला म्हणलं आता तुझ्यासाठी पण आईस्क्रीम बनवते. आईस्क्रीम सेट व्हायला मी कुकरच्या डब्यातच ठेवत असते. नंतर मग दादू सोबत थोड्याशा गप्पा केल्या आणि दादू पण एवढं लक्ष देऊन ऐकत होतं ना. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय.